ओके. नमस्कार मंडळी. आज आपल्या बरोबर नमस्ते. आहेत सांगलीच्या सुप्रसिद्ध रनर प्रिया पंडित. मी प्रिया पंडितचं हॅलो, आपल्या ह्या युनिटमध्ये स्वागत करतो. हाय प्रिया. आपल्या सेशनमध्ये हॅलो. तुझं वेलकम आहे. हॅलो. हाय, हाय, हाय. सेशनमध्ये तुझं वेलकम आहे. थँक यू सर. हां, तर आपण जी थँक यू सर. सीरीज चालू केलेली आहे, की नवरात्रामध्ये आपण 9 ज्या आमच्या रणरागिणी आहेत, ज्यांना आम्ही जे रनिंग म्हणजे कम्युनिटीमध्ये ज्यांनी चांगलं करिअर केलेलं आहे किंवा त्या चांगल्यापणे रनिंग करत आहेत. तर अशांशी माझा एक वैयक्तिक असा एक संकल्प मी ठेवला होता, की मी 9 जणींचा येस सर. मी व्हिडिओ तयार करीन. त्यांच्याशी नुसत्या मनमोकळ्या गप्पा मारीन आणि येस सर. जे काय आहे ते लोकांबरोबर शेअर करेन. ह्या मनमोकळ्या गप्पा अशा. त्या नेहमी काय होतं, की आपण एकमेकांशी गप्पा मारतो, पण त्या गप्पा फक्त आपल्यापर्यंतच राहतात. त्या गप्पांचा आनंद जो बरोबर, बरोबर. आपल्याला मिळतो. आता आपण दोघं गप्पा मारतोय, मला आनंद होतोय, तुला आनंद होतोय. तर हा आपला हो, आनंद आपण लोकांपर्यंत शेअर केला. कारण शेवटी काय आहे, की अगदी, अगदी. आपण रनिंग करतो किंवा एकमेकांना मोठ्या-मोठ्या इव्हेंट्समध्ये का भेटतो, की एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांबरोबर आपण रनिंग करतो, फिटनेस ॲक्टिव्हिटीज करतो. त्याच्यातनं जो आनंद मिळतो, तो आनंद शेअर करण्यासाठीच आपण एवढ्या लांबनं येतो एकत्र. तर हा उद्देश आता माझा हा कार्यक्रम करण्याचा उद्देश हाच आहे, की हा आनंद जो आहे तो आपल्याला लोकांपर्यंत न्यायचा आहे आणि लोकांना पण त्याचा आनंद द्यायचा. ओके. तर आता आपण सुरुवात करूया. अगदी सर. हां. आता मी आता जी सीरीज जी चालू केलेली आहे, ती संदीप आर्ट इलेकर हं. इन कन्व्हर्सेशन विथ. आता इथं मी प्रिया पंडितशी बोलतोय. असे अजून बरेच जण आहेत, की मी लाईनअपमध्ये ओके. त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करतोय. बरेच जण त्याच्यामध्ये येतील पुढे. आता नावं मी आता रिव्हील करत नाही. तुम्हाला हळू कळतील कोण-कोण आहेत ते. येस सर. तर आता प्रिया पंडित बरोबर गप्पा चालू करूयात. प्रिया, तू मला एक सांगशील का तुझं रनिंगचं करिअर साधारणतः कधीपासून चालू झालं म्हणजे? की व्हॉट मेड अ, यू टू कम सर इंटू रनिंग? म्हणजे का आली तू रनिंगमध्ये कशासाठी आहे? सर ॲक्चुअली 2018 साली हं. मी झुंबा करायचे आधी. म्हणजे ओके. अशी फिटनेस ॲक्टिव्हिटी वगैरे काहीच करत नव्हते. मग अ, एका मैत्रिणीने सांगितलं मला, की झुंबामुळे मी बारीक वगैरे झाले आणि त्यावेळी वेट माझं काहीतरी 79 केजी वगैरे होतं. एक मिनिट. आणि आता मी आता सगळे तुझा फोटो आहे माझ्याकडे. एक मिनिट मी दाखवतो आता. हां. लोकांना पण ते येस कळेल. सर, येस सर. बिलकुल, बिलकुल. तुझ्या फोटो हाच का फोटो तो? हां, येस सर. आता स्टोरी चालू कर तुझी. ओके. तर हे सोलापूरला एक संमेलन होतं. तर त्या संमेलनात मी अँकरिंगचं काम करत होते आणि ओके. ते अँकरिंग झाल्यानंतर बऱ्याच जणांनी खूप म्हणजे चांगलं मला अप्रिशिएशन केलं, की छान केलं अँकरिंग वगैरे. आणि नंतर मी तिथून आल्यानंतर फोटोज वगैरे माझे चांगले आहेत. पण म्हणायचे, की "खूप जाड दिसतेस." असं बऱ्याच लोकांकडनं ऐकायला मिळालं मला आणि घरातले पण म्हणायचे, "अरे काहीतरी कर, खूप वेट झालंय" वगैरे. तर एक मैत्रीण मला बाजारात भेटली आणि तिने सांगितलं, की मी झुंबा वगैरे करते आणि त्याच्यामुळे माझं वेट लॉस वगैरे झालेलं आहे. तर मी तिच्यासोबत झुंबा करायला लागले आणि डान्सची तर मला पहिल्यापासून आवड होतीच. आणि झुंबा करता-करता थोडंसं वेट लॉस व्हायचं माझं, नाही असं नाही. पण मला असं प्रॉपर डायट करणं किंवा सायकलिंग करणं किंवा रनिंग वगैरे तर काही प्रकार माहितीच नव्हता. जे ओके, ओके. मॅरेथॉन्स वगैरे असतात ते मला माहिती होतं. आणि ओके. मग आम्ही काय केलं झुंबा आम्ही मॅरेथॉनला शहीद मॅरेथॉन जी सांगलीमध्ये होते. हां, तर हां. स्टेजवरती आम्ही झुंबा परफॉर्म करत होतो. मग असं हो. माझ्या लक्षात आलं, की आपण का नाही रन करू शकत यांच्याबरोबर. ओके. आणि रनर्सला लोकांना असे मी बघायचे आणि खूप म्हणजे जोरात सगळेजण धावायचे आणि मी त्यावेळेला काहीतरी 5 किलोमीटर हळू-हळू आपलं तेवढंच रन वगैरे करणार. ओके. तर माझ्या ग्रुपमधल्यांनी एकाने माझं रजिस्ट्रेशन केलं इचलकरंजी मॅरेथॉनसाठी 2018 ची गोष्ट सांगते मी. तर 18. वॉव! हां. हां, डिसेंबर 2018 ला मी पहिली इचलकरंजी मॅरेथॉन रन केलेली 10 किलोमीटरची. वॉव! म्हणजे याच्या आधी मी कधी 2 किलोमीटर, 1 किलोमीटर कधीच रन केलं नव्हतं. पण एक हं. कॉन्फिडन्स होता आणि झुंबाचं थोडं मला जोड मिळाल्यामुळे मी ती रेस 1 हॉवर 14 मिनिट्समध्ये कंप्लीट केलेली. वॉव! आणि छान, छान. मस्त. बऱ्याच पहिली लोकांनी विचारलं. हं. बऱ्याच लोकांनी अप्रिशिएट केलं, की नाही एवढे म्हणजे वेट असून पण तुला तुझं टायमिंग वगैरे चांगलं आलंय आणि चांगलं रन केलंस वगैरे.
मग हो. तिथून एक मला मोटिव्हेशन मिळालं, की आपण रनिंगमध्ये पण आपण एक चांगलं करियर करू शकतो किंवा एक चांगलं ट्रान्सफॉर्मेशन का नाही आपण एक होऊ शकतो. तर मी ते तेव्हा डिसाईड केलं, की झुंबा आणि हे दोन्ही पण मला व्हायचं नाही. त्यामुळे मी फक्त काय केलं, मी फोकस फक्त रनिंगमध्येच करायला लागले. हं. मग 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, मग तिथून डायरेक्टली दुसरी जी मॅरेथॉन होती, ती मी ज्योतिबा हिल मॅरेथॉन डायरेक्टली केली आणि ओके. 10 किलोमीटरसाठी मी रजिस्ट्रेशन केलेलं. हां, पण हां. तिथे 10 किलोमीटरला बीब वगैरे नव्हतं. जे हं. टायमिंग चिप जी असते, की किती हं, हं. टाईममध्ये तुम्ही किती हे केले, रन कंप्लीट केली आहे. तर ते हां. नव्हतं आणि तिथं मी मग डिसाईड केलं, की आपण 15 ला जाऊया. कारण 15 फक्त 15 आणि 21 ला हां. टायमिंग चिप होती. मग ओके. तिथं ऑन द स्पॉट मी विचारलं, की "मी रजिस्ट्रेशन करू शकते का?" तर हं, हं. त्यांनी हो बोलले, की "तुम्ही करू शकता." मग मी 15 डायरेक्टली केली वाह! आणि छान म्हणजे नेचर छान होतं सगळं आणि चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, की डायरेक्टली मी 15 वगैरे केलं आणि ती रेस मी काहीतरी 1 हॉवर 45 मिनिट्समध्ये कंप्लीट केली आणि 15 म्हणजे रिअली हां, 15 वॉव! हं, किलोमीटरची. हं. आणि जेव्हा कळालं, की मी माझ्याच एज कॅटेगरीमध्ये फर्स्ट पोडियम वगैरे आलेली आहे, तर तेव्हा तर मला अरे ज्या वाह! पोडियम पोडियम तुझ्यासाठी हां, थांबलं होतं म्हणजे. पोडियम डायरेक्टली बरोबर. पोडियम थांबलं डायरेक्टली होतं तुझ्यासाठी. पोडियम. ओके. हां, वंडरफुल, हां, हां. वंडरफुल. तर ते ते तेव्हा तर म्हणजे पूर्ण ट्रॅजेडी चेंज झाली माझ्या ह्याच्यातली आपल्या जी स्टोरी असते रनिंगमधली. हं, हं. तर तेव्हा मला अजून थोडा इंटरेस्ट यायला लागला, की आपण 21 पण करू शकतो. मग हं, 18 ची मी प्रॅक्टिस केली आणि हं. डायरेक्टली 21 सातारा कास हिल हेरिटेज जी सातारामधली आहे. तर हो. ती पहिलीच रेस मी 21 किलोमीटरची कंप्लीट केली. 2 हं. हॉर्स 50 मिनिट लागले मला. ती वॉव! रिअली टफेस्ट मॅरेथॉन नाही, नाही. माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा जी मी केली ती. वंडरफुल. सब पण 3 खूप छान करणं एक्सपिरियन्स होता. सब 321 करणं म्हणजे अक्षरशः म्हणजे कमेंडेबल आहे. ते सुद्धा सातारा कास हिल. म्हणजे तिथं नुसतं डोंगरदऱ्यातनं 3 तासाच्या आत कंप्लीट करायचे 21 किलोमीटर. हॅट्स ऑफ टू यू. एक सॅल्यूट आहे रिअली, माझ्यातर्फे तुला. रिअली थँक यू. थँक यू, थँक यू सर. ओके. मग पुढे काय तिथून मग झालं? माझी हं, मी कंटिन्यू मग कन्सिस्टन्सीमध्ये राहिले, की हं. 21 करायचं आपल्याला. मग आता 25 वगैरे आम्ही लाँग रनिंग वगैरे करतो आणि छान आमचा ग्रुप फॉर्म झालाय. हां, हां. आणि मी मग 2 वर्ष झालं कन्सिस्टन्सीमध्ये आहे रनिंग आणि हं. सायकलिंगमध्ये. तर मी ओके. डुएथलॉन वगैरे पण करत होते, म्हणजे करते हं. आता. तर ओके. त्याच्यामध्ये पण मला 2-3 पोडियम्स मिळाले आहेत. हं, हं. नंतर जे मगाशी तुम्ही पिक्चर शेअर केलं ते हे कोल्हापूर रेगेडियन मॅरेथॉनचं होतं. हां, हां, तर हां. तिथं पण 2:30 मध्ये मी आले. तर तेव्हा हं. पण एक माझी तिसरी ती हे होती मॅरेथॉन होती. हाल्फ मॅरेथॉन होती. अच्छा, म्हणजे तर 2:50 मग वरनं डायरेक्ट 2:30 वर आलीस तू हाल्फ 2:30 मध्ये आले. वाह! 20 मिनिट कव्हर केले तू. व्हेरी गुड. मग आता जे हे ट्रान्सफॉर्मेशन दिसते हे ॲक्चुअली सर 1.5 वर्षाची मेहनत आहे माझी पूर्ण असं मी म्हणेन. नाही, नाही. दीड की वर्षामध्ये माणसाने जर ठरवलं करेक्ट. माणसाने जर एखादी गोष्ट ठरवली, की आपल्याला हे करायचंच आहे, तर नक्की तो अचीव्ह करू शकतो असं मला वाटतं सर. अगदी, अगदी. मस्त हा तो आता जो मेसेज जो दिलाय, की ठरवलं की अचीव्ह होऊ शकतं. हा अक्षरशः म्हणजे म्हणतात ना, इट इज द बेस्ट मेसेज म्हणजे एक रनर दुसऱ्या रनर किंवा नॉन रनरला देऊ शकतो. की फक्त मनात इच्छा अगदी, अगदी करायची सर. आहे फक्त आणि संकल्प बांधायचा आणि काम करत राहायचं बस. तर अक्षरशः तुला करायचं. ह्या मग तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन असे लोकं म्हणायचे बोल, बोल. बरोबर. तेव्हा असे बरेच जण म्हणायचे, की हिला काय रन करता येणार आहे किंवा एवढी जाड आहे वगैरे, कशी रन हं, करतेय? म्हणजे असे बरेच लोकं म्हणायचे. मी फक्त हसून सोडून द्यायचे. मी असं लक्ष नव्हते देत. हं, फक्त हं. मला काय होतं, की ते मी पॉझिटिव्ह वेने घ्यायचे. हं, हं, हं. लोकं नॉर्मली काय करतात, की दुसऱ्यांनी काहीतरी बोललं, की लगेच आपण निगेटिव्ह होतो किंवा डिमोटिव्हेट होतो. तर तसं माझ्या ओके. बाबतीत काही घडलं नाहीये. तर मला वॉव! हेच सगळ्यांना सांगायचंय, की जरी तुम्हाला कोणी काही बोलत असेल किंवा काय एखादं निगेटिव्ह थॉट्स तुमच्यामध्ये येत असतील, तर आपण ते पॉझिटिव्ह वेनी कसं घेतोय? पुढच्या ओके. माणसाला आपण पॉझिटिव्ह वेनी कसं घेतोय? आणि हं, हं, त्याचा हं. चेंज आपल्यामध्ये जे करून दाखवतो आणि सक्सेस मिळवतो, तर ती नक्कीच अचीव्हमेंट असते आपल्यासाठी आणि लोकांसाठी. अरे वाह! व्हेरी गुड. तुझ्या पहिल्या रनची आणि त्यानंतरच्या 21 किलोमीटरची जर्नी ऐकून अक्षरशः म्हणजे खूप म्हणजे बरं वाटलं मला. लोकांना पण बरं वाटेलच हे बघून.
आणि तुझा हा जो होता ट्रान्सफॉर्मेशनचा हं, हं. बिफोर आणि आफ्टरचा, आणि हे तू म्हणजे हे 1.5 वर्षामध्ये तू अचीव्ह केलंय. ॲक्चुअली म्हणजे तुला म्हणजे तुझ्या त्या ज्या तुझ्या वर्कआउट्स आहेत किंवा मेहनत आहे त्याला तर सलाम. तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे काय आता पुढचा विषय येईलच ते आपलं सगळं. तर बिलकुल, कशा रीतीने तू ते बिलकुल केलेलं सर. आहेस. तर साधारणतः ही तुझी जर्नी जी बिलकुल. चालू झालेली ही तू म्हणजे 2018 मध्ये चालू केलंस हं. तू, बरोबर? हो सर, हो सर. हां. तर आता 2018 मध्ये चालू केलं, 18, 19 आणि आता 20. आता हे कोव्हिडमध्ये तर 20 कोव्हिडमध्ये सगळ्यांच्याच रन्स कमी झाल्या. हां, पण तुझं बरोबर. ते वर्कआउट चालू केल्यामुळे चालू असल्यामुळे आता फिटनेसच्या ह्याच्यामध्ये लेव्हलमध्ये तुला काही फरक पडला नाही. तर हाच तर तो जो पीक सांगितला मगाचा. आज तू 2:30 मध्ये केली ना ही हाफ मॅरेथॉन? हो, हो, हो. हो. कोल्हापूर रेडियन. कोल्हापूर रेगडियन. ओके, ओके. ॲक्चुअली मग तू म्हणजे आधी कधी काय हे म्हणजे ॲक्चुअली तुझं वेट वाढण्याचं म्हणजे हे काय झालं होतं? कारण काय झालं? म्हणजे पोस्ट म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी डिलिव्हरी प्रेग्नन्सीच्या हां, नंतर आफ्टर प्रेग्नन्सी नंतरच. हो, हां. हो. प्रेग्नन्सी झाल्यानंतरच अशी म्हणजे म्हणायचं ना, की घरातले म्हणायचे, की कमी नाही खायचं, जास्त खाल्लं पाहिजे. बाळाला पण ते हं. बाळाला पण ते सुटेबल व्हायला पाहिजे. उगीच व्हायला आपण पाहिजे. बरोबर. डायट करून त्याचं पण हे नाही करायला पाहिजे वगैरे. तर हं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्याकडे कधी मी मग लक्ष नाही दिलं. मग 2-3 वर्ष जेव्हा बाळ झालं, हं. त्याच्यानंतर थोडं वेट माझं स्टेबल राहिलं. म्हणजे अगदी वाढलंही नाही आणि कमीही झालं नाही. हं, हं, पण हं. असं म्हणतात ना, की दुसऱ्यांकडे बघून आपल्याला एक हे येतो स्फूर्ती. कॉम्प्लेक्स येतो, की अरे मीच जाड आहे कॉम्प्लेक्स. वगैरे. ओके. नाही, हां, नाही हां. कॉम्प्लेक्स येतो, ओके, की ओके. मीच हां. जाड आहे वगैरे आणि बाकी हं. सगळ्यांचं पण डिलिव्हरी हे ते होऊन पण त्या बारीक वगैरे आहेत. हं, हे हं, हं. गोष्ट नंतर जाणवायला लागली. हां. आणि मिस्टर माझे बऱ्यापैकी बारीक आहेत आणि हं. क्रिकेटर आहेत ॲक्चुअली. ते रनिंग फील्डमध्ये नाहीयेत, पण क्रिकेट ओके. खेळतात. क्रिकेट खेळतात. तर वॉव! व्हेरी ते गुड. पण हं. हां, तर ते फिटनेसमध्ये ते पण आहेत. नाव काय आणि त्यांचं माझी नाव? मम्मी नाव नाव काय अमित त्यांचं? पंडित. अमित 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 पंडित. पंडित. नाही, नाही. मी नाव म्हणजे मी तुला काही कोड्यात नाव नाही घ्यायला सांगणार. म्हणजे तसं घेतो मी. अमित. ओके, ओके. छान. म्हणजे मग हां. कशाने तुझी फिटनेस जर्नी चालू झाली. ओके. आणि त्यानंतर मला वाटतं बरेचसे मॅरेथॉन आणि तुझा झुंबामध्ये मला वाटतं जास्त इंटरेस्ट आहे. कारण झुंबाचे तुझे बरेचसे हां, व्हिडिओज सर. मला बघितलेत आम्ही. डान्स म्हणजे आधीपासून आवडायचा. त्यामुळे बऱ्याच वेळा आमच्या सांगली एस-एम-एम-आर जो ग्रुप आहे, सांगली मिरज मंथली रन. तर प्रत्येक हं, महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक हं. आम्ही मॅरेथॉन ठेवतो. सांगली मिरज मधल्या लोकांसाठी एक हां, फिटनेसची त्यांना एक आवड निर्माण व्हावी म्हणून मग मी त्या ग्रुपमध्ये आहे. तर हां. कंटिन्युअसली तिथे वर्कआउट्स वगैरे लोकांचे टाकून सगळे एकमेकांना इन्स्पायर करत असतात. अच्छा. आणि दादासाहेब लांडगे ज्यांनी हे सगळं सुरू केलं. तर ॲक्चुअली एक मिनिट, त्यांच्यामुळे खरी माझी एक सुरुवात मिनिट. आता झाली. तुम्ही विषय निघालाच आहे, तर मी दादासाहेब पण आहेत आपल्याबरोबर इथे. 2 मिनिटं. दादा पुढे अडकला. अच्छा, हेच का दादासाहेब? हां. येस, येस. ओके. हो, हो. हां. चला आता सांगा. आता तर यांच्याविषयी सांगे. हे यांनी खूप जणांना रनिंगमध्ये आणलेलं आहे. असं मी ऐकलंय. खरंय, सांगली, खरंय, मिरज खरंय, खरंय, खरंय. सांगली, मिरज हा जो पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये म्हणजे ॲक्चुअली म्हणतात हां, ना, हां. की दादांमुळं तिथं रनिंग खूप लवकर पोहोचलं आणि बरीचशी लोकं लागली. तर त्यांचा बरोबर, अनुभव तुम्हाला सांग, की बरोबर. कशा रीतीने त्यांनी तुम्हाला इन्स्पायर केलं वगैरे? मी आधी पिंकेथॉन ग्रुपला जॉइन झालेले. हं, झुंबामध्येच कोणीतरी मला सांगितलं, की पिंकेथॉन वगैरे असतं. तर पिंकेथॉनमध्ये मी जॉइन झालेले. हं. तर पिंकेथॉनमध्ये कळालं, की मला हा असा-असा ग्रुप नवीन फिटनेसचा, रनिंगचा असा सुरू झालाय. तर कोणाला इंटरेस्ट असेल तर ते जॉइन व्हा म्हणून. तर ओके. मी असंच बघूया म्हणलं नेमकं काय आहे वगैरे. मी त्या ग्रुपला जॉइन झाले हं, आणि हं. मग पहिल्या ह्याला एल-ओ-एस-एम म्हणजे लास्ट संडे ऑफ द मंथ तर हां. तिथे माझी ओळख दादासाहेबांशी झाली ओके. आणि तेव्हा कळालं की रनिंगमध्ये हे पहिलं शेवटच्या रविवारी वगैरे प्रत्येक असणार आहे. हं, तसं हं, मी हं. मग कंटिन्यू सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागले आणि ओळख वगैरे झाली आणि ओके. खूप म्हणजे इतकं त्यांनी इन्स्पायर केलं की खायचं काय आहे, काय नाही खायचंय, हं, हं. रनिंग कशी इम्प्रूव्ह करायची. हं, हं, नेमकं हं. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं खूप इन्स्पायरिंग व्हायचं. कारण जेव्हा पण मी दादांशी बोलते ना, तर तेव्हा मला इतकं म्हणजे मोटिव्हेट फील होतं आणि पॉझिटिव्ह फील होतं मेन हं, म्हणजे. हं. तर दादा एक खूप मोठे माझ्या आयुष्यामधले एक मोटिव्हेटर आहेत, हं, मेंटर आहेत. हं. तर मी कायम माझ्या ट्रान्सफॉर्मेशनचं श्रेय दादांना देईन नेहमीच. चालेल. आणि आता जे लोकं मला सपोर्ट करतायत सांगली मिरजचे.
आणि ओके. दुसरा जो आहे अमोल आहे. तर हां. अमोलनी पण खूप इन्स्पायर केलेलं आहे राइट. आणि ईच अँड एव्हरी जर्नी कशी आपण म्हणजे प्रत्येक मॅरेथॉन मधली जर्नी कशी हं, असली पाहिजे किंवा आपले एक्सपिरियन्सेस आपल्याला कसे घडवत असतात याचं मोठं उदाहरण म्हणजे अमोल आहे. हं. नाही ना. दोघांना पण मी हॅट्स ऑफ म्हणते. खूपच रिअली. सेल्यूट मी पण सेल्यूट करतो दोघांना. अक्षरशः दोघांनी खूपच खरंय, रनिंग खरंय, फील्डमध्ये खरंय. खूप मोठं काम केलंय आणि अमोल तर आता सध्या काय अमोलचा विषयच नाहीये. तो सध्या म्हणजे आता तो 21 किलोमीटर मला वाटतं तो पळतोय. काल रात्री रात्री बरोबर, पळत होता तुम्ही त्याचं बरोबर. Facebook लाईव्ह बघितलं. हो, म्हणलं हो, हो. म्हणलं अगदी, हा अगदी. हा गडी म्हणलं थांबत नाही. कुठं भंडारा डोंगर काय, काय, काय दऱ्या-खोऱ्यात पळतच असतो हा माणूस. नाही छान आहे, छान आहे. छान. जिद्दीपणा म्हणजे नेमकं काय असतं ते अमोलकडे बघून खूप जाणवते, की जिद्दी असावं तर असं. नाही एखादी गोष्ट आपण ठरवली ना, तर ती करणार नक्की. अगदी, अगदी. अमोलची पण स्टोरी माहिती आहे मला, पण मी आता नाही सांगणार ती. ती आता जेव्हा हां, अमोल हां. बरोबर मी बोलेल, त्यावेळेस मी त्याच्याकडनं ती स्टोरी घेईन मी. बिलकुल. अमोलची पण बिलकुल, बिलकुल. खूपच इन्स्पायरिंग स्टोरी त्याची अमोलची पण किंवा अगदी, ह्याची अगदी. पण म्हणजे ॲक्चुअली हे दोन्हीचे रनर आहेत. अमोल म्हणा किंवा हे म्हणा दादासाहेब म्हणा. हे कसं आहे, हे रनिंग कम्युनिटी मधले म्हणतात ना, ते म्हणतात की त्यांच्याकडे बघून बऱ्याच लोकांनी शिकलं, की म्हणजे खरंय, रनिंगमध्ये खरंय. काय भेटतं, की रनिंग केल्यानंतर की रनिंग का करावं? या सर्व गोष्टी आणि ते अगदी दोघंही अगदी डाउन टू अर्थ आहेत. तरी तुम्ही अगदी, त्यांच्याशी अगदी. मी ते म्हणून आता म्हटलं तेच म्हणणार होते, हं, की एखादी कुठला रनर असं लगेच पटकन सांगत नाही, की नेमकं आपली जर्नी काय आहे किंवा हं, शेअरिंग करत नाहीत. पण यांना कधीही, कुठेही, कधी विचारा, ते हं. कायम सांगायला तत्पर असतात. अक्षरशः, अक्षरशः, अक्षरशः. त्यामुळे जर हा फोटो मला जस्ट मी Facebookला तुझ्या बघितला. अक्षरशः म्हणजे मी या पुणे फोटोशी एवढा मॅरेथॉन होती. हो. हां, कुठली होती मॅरेथॉन? पुणे पुणे मॅरे पुणे मॅरेथॉन होती बजाज अलियन्सची. बजाज तर अलियन्स. दादांनी ओके, ओके. माझं हं. आणि अमोलचं रजिस्ट्रेशन केलेलं हं, हं, आणि हं. आणि दादांनी मला अजिबात सोडलं नाही. कारण मला शिन पेन होतं या हं. मॅरेथॉनच्या वेळेला आणि अच्छा. दादांनी मी सांगितलं, की माझी काही कंप्लीट होत नाही हं, आणि हं. 10 किलोमीटर नंतर अक्षरशः माझा पाय असा जड होत होता. ओके. आणि दादा म्हटले, "नहीं, नहीं, इतना हुआ है तो इतना भी हो ही जाएगा." वॉव! तर शेवटपर्यंत माझ्याबरोबर दादांनी अक्षरशः ओढून आणली आणि ती हं. रेस कंप्लीट केली आम्ही. 2:35 आय थिंक 2:35 मध्ये ती कंप्लीट केलेली. अरे वाह! व्हेरी गुड, व्हेरी तर गुड. शेवटपर्यंत स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत दादा माझ्यावर रन करत होते. नाही अक्षरशः अक्षरशः म्हणजे त्यांना सुद्धा सलाम दादांना पण, की कसं की त्यांनी तुम्हाला एकटं सोडलं नाही खरं, आणि शेवटपर्यंत तुला करायचं अगदी, आहे. मी आहे तुझ्याबरोबर. बस हो. म्हणजे थोडी हँड अगदी. होल्डिंग सपोर्ट त्यांनी तुला शेवट फिनिश लाईन पर्यंत दिलं. खूप महत्वाचं आहे. बरोबर. अच्छा, अच्छा. आणि अशी आता म्हणजे एवढं दादांना भारी वाटतं, की प्रिया मॅडम आधी कशा होत्या आणि आता कशा झाल्या. दादा नेहमी माझं उदाहरण बाकीच्यांना सांगत असतात, की हं, एक खूप मोठी आता इन्स्पायरिंग आहे त्या. हं. अजून मला छान वाटतं, की दादा एवढं मला श्रेय वगैरे देतात. पण बाकी यांच्यासमोर तर मी काहीच नाहीये. आणि ते तुम्हाला जाणवू पण देत नाही. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याबरोबर असता, हां. त्यावेळेस असं ते मी बरोबर. जाणवत नाही, की बाबा हा म्हणजे रनिंग कम्युनिटीमध्ये हा एवढा मोठा माणूस आहे आणि आपण त्यांच्यासमोर बिलकुल, काहीच बिलकुल. नव्हतो. ते कधी ते जाणवत पण नाही. अगदी आपलेपणाने ते भेटतात, बोलतात. अक्षरशः अगदी, म्हणजे अगदी, अगदी. दोघांना म्हणजे दोन्ही हाताने सलाम करतो मी. सॅल्यूट. दोघांना एक-एक. बरोबर माझ्याकडूनही. ओके. आता ह्याच्यानंतर मला वाटतं ही कुठली रेस होती? का ही तीच होती? बजाज अलियन्सचीच होती. हां, बजाज तीच आहे. अलियन्स होती. ओके, ओके, ओके. आणि आणि हा तुमचा आणि कुठला ग्रुप आहे? झाडे लावा, झाडे जगवा हा? हां, ती आमची थीम होती. अच्छा. एल-ओ-एस-एमची म्हणजे लास्ट संडे ऑफ द मंथ हां. ही हे होती. हं. एस-एम-एम-आरची मॅरेथॉन. अच्छा तुम्ही हां, तो तर जो ग्रुप जो प्रत्येकाला आहे झाडं हां, हां. नाही तो हां. सांगली, मिरज हा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपबद्दल थोडंफार जरा सांगशील का? म्हणजे काय तुमचे ग्रुप काय काम करतात ते? सर सांगली मिरज मंथली रन हा हं. दादांनी सुरू केला. जसं मी मगाशी म्हणाले, की ओके. पुणे मुंबईमध्ये तर सगळेजण फिटनेस फ्रीक असतात. पण अच्छा. सांगली मिरज सारख्या ठिकाणी लोकांना अजूनही एवढं फिटनेस किंवा रनिंग कम्युनिटी अशी काही हं. नाहीये. फक्त ओके. एकच माहित होती शहीद मॅरेथॉन. हां, हां. पण अगदी सर्वसामान्यांना पण अगदी ह्याच्यामध्ये भाग घेता यावा. 1 हं, किलोमीटर, 2 किलोमीटर हं, रन करता यावं, हं, यासाठी ही सुरू केलेली. हं, राहुल खरे आणि दादासाहेब लांडगे यांनी ही हं. सुरू केली ओके. आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला चांगली रन करता यावी,
हं, त्यामुळे 1 महिना आपल्याला टाईम असेल. त्या टाईममध्ये आणि जेव्हा आपण ही रेस कंप्लीट करतो, तेव्हा काही ना काहीतरी एक छोटीशी भेटवस्तू किंवा हं, एखादं मेडल. आता हं, हं, ही आहे झाडे लावा, झाडे जगवा. ही एक थीम होती आमची. हं. रेस कंप्लीट झाल्यानंतर त्यांना एक बक्षीस स्वरूपात ते द्यायचं, जेणेकरून सगळ्यांना एक छान वाटेल, की मी काहीतरी अचीव्ह केलंय. अच्छा. तर माझी एक स्टोरी छोटीशी सांगते, की जेव्हा हो. मी फिमेल कॅटेगरीमध्ये काहीतरी सेकंड आलेले त्याच्यामध्ये ओके. 10 किलोमीटरच्या रेसमध्ये आणि वॉव! दादांना मी कायम म्हणायचे, "दादा तुम्ही." काँग्रॅच्युलेशन्स. थँक यू. तर मी दादांना म्हणायचे, की "दादा तुम्ही काहीतरी ठेवा, की जे फर्स्ट, सेकंड, थर्ड काहीतरी येतात त्यांना काहीतरी छोटीशी भेटवस्तू तरी ठेवा." दादा म्हणायचे, "हो, ठेवूया." आणि त्यावेळी असं झालं लकी ड्रॉ एक त्यांनी अरेंज केलेला. ओके. आणि छोट्या मुलांना असं एखादा नंबर म्हणायला सांगितलेला हं, आणि हं, प्रत्येकाला अशा चिठ्ठ्या दिलेल्या. जेव्हा रेस कंप्लीट होते तुमची, त्यावेळेला हं, एक चिठ्ठी दिली जाते. तर हं, हं. प्रत्येक चिठ्ठीवर नंबर असतो. तर अच्छा. छोट्या मुलांना एक 6-7 घेतलेला आणि त्या मुलाच्या तोंडून जे नंबर येतील, तर त्यांना ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं. हं, हं, हं. तर लकीली माझा नंबर त्याच्यामध्ये लागलेला आणि मी त्या दिवशीच सेकंड आलेले. तर दादांनी मला ते गिफ्ट दिलेलं आहे. Facebookवरती तो फोटो पण आहे. अच्छा. आणि ते म्हणले, "यू आर अ सो लकी गर्ल, की तुम्हाला काही ना काहीतरी एक अचीव्हमेंट पाहिजे होती आणि तुम्हाला ती मिळाली." आणि मला ते फिटनेसचं वॉच मिळालेलं अच्छा. Gokiचं. वॉव! वॉव! तर वॉव! मला व्हेरी गुड. खूप आनंद झालेला त्यावेळेला. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, बरोबर आहे. हां, ते कुठल्यातरी पिक्चरमध्ये आहे ना, की तुम्ही एखादी गोष्ट जर हो, मनापासून हो. आहे. तर पुरी कायनात म्हणजे हां, ते हां, सगळं हां. ते शक्ती असं काहीतरी फोर्सेसच्या झालेलं. कामाला लागतं ते गोष्ट तुमच्या बाबतीत ती घडतेच. बिलकुल, अच्छा, अच्छा. म्हणजे हे ऐकून बिलकुल. खूपच जबरदस्त वाटलं. बरं वाटलं मला एकदम. ही कुठली आहे मॅरेथॉन? तीच आहे अच्छा, फिनिश अच्छा. झाल्यानंतर मी काढलेली आहे. ओके, ओके. हं. आणि हा फोटो कुठला आहे? फेटा वगैरे घालून आलाय छानपैकी. मग ज्योतिबा ची मी मगाशी म्हणाले, की त्याच्यामध्ये पोडियम मिळालेलं. हं, हं, हं. ज्योतिबा हा फिल्म मॅरेथॉनमध्ये विनर होते मी माझ्या ज्योतिबा हा कॅटेगरीत. कलर तुझ्या कॅटेगरीमध्ये. वाह, हां. वाह, वाह! तर मी तुझं एज विचारणार नाही, कारण की मी कधी फिमेल रनरला एज नाही विचारत. पण मी फक्त त्यांना विचारतो, की 5 वर्षाच्या म्हणजे हां. 35 टू 40, 40 टू 45 म्हणजे नेमकी तू कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे? मी आता 18 टू 30 आता 34 कंप्लीट झालं. ओके. 35 पर्यंत आहे कॅटेगरी 18 टू 35. ओके, ओके, ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. म्हणजे एक 35 मध्ये एवढी फिटनेस तुझी आहे आणि तुला एक छोटंसं लेकरू पण आहे आणि हो, त्याला 8 वर्षाचा सांभाळून मुलगा आहे मला. हां, अरे वाह! मग आता हे तुम्ही कसं आता अजून एक प्रश्न ह्यातनं निघतो, की हो. आमचं कसं आता आम्ही जर ॲज अ मेल रनर आम्हाला कसं आहे, की आम्ही सकाळी उठलो, बूट घातले की लगेच म्हणजे पळायला आम्ही जाऊ शकतो. पण तुमच्या बाबतीमध्ये बरोबर. तशा गोष्टी घडत नाही, की तुम्हाला बरचसं बघावं लागतं आणि म्हणजे हो सर, हो मुलांचं सर. बघायचं, मिस्टरांचं बघायचं, घरामध्ये सासू-सासरे बरोबर. आहेत, त्यांचं बघायचं आणि ह्या सर्वांचं करून मग नंतर आपल्या रनसाठी जायचं. तर हे सर्व बरोबर. घर आणि हे तुझं रनिंग हे तू कसं काय म्हणजे मॅनेज करतेस? सर असं म्हणतात ना, की आपल्याला जर एखादी गोष्ट करायची आहे ना, तर आपण हं, त्याच्यासाठी कधी ना कधी कसाही आपण वेळ काढू शकतो. हं, फक्त हं. आपली इच्छाशक्ती पाहिजे. अच्छा. आणि ती इच्छाशक्ती माझ्यामध्ये जबरदस्त होती. कारण ॲज अ मी प्रोफेशनल हं. ॲज अ मी स्पेशल एज्युकेटर आणि ऑडिटरी व्हर्बल थेरपिस्ट म्हणून काम करते. म्हणजे लहान हं. मूकबधीर मुलांसाठी मी काम करते. ओके. त्यांना थेरपी देण्याचं. हं, तर हं. माझं शेड्यूल सकाळचे 2 तास हे माझे स्वतःसाठी असतात. हं, आणि हं. बाकीचं ओव्हरऑल मग दिवसभराचं शेड्यूल पूर्ण 10 ते 5 माझी ड्युटीज असते. ओके. आणि तिथून मग आल्यानंतर थोडं घरचं वगैरे करायचं. मम्मी आहे मला सपोर्टिंगला आणि माझे हं. मिस्टर आहेत. हं, त्यामुळे हं. त्यांनी कधी हे करू नकोस किंवा चांगल्या गोष्टीला कधीच त्यांनी मला हे नाही केलं आणि कायम हं. पाठिंबा त्यांचा मला राहिलाय आणि हं, हं. त्यांच्यामुळेच मी आज एवढं अचीव्ह करते. तर माझ्या फॅमिलीला आणि हं. कुटुंबाला मी याचं सगळ्यात आधी प्राधान्य देईन, या सगळ्या गोष्टीचं. अरे वाह! तुझी जर्नी इन्स्पायरिंग जबरदस्त आहे आणि आता ह्या वयातच जर तू इथं आहेस, तर अजून मला वाटतं तर नक्कीच मी 100 वर्ष तू आरामात फिटनेसमध्ये जगशील असं निदान म्हणजे मला तरी नक्की, नक्की याची सर. खात्री आहे. नक्कीच तू नक्की 100 सर, नक्की. 100 तू आरामात क्रॉस करशील. आय हेच होप फिटनेस सो. नाही, नक्कीच, नक्कीच. आता आहे सर सगळ्यांची 42चं फुल मॅरेथॉनचं आता तरी माझं टार्गेट आहे. ओके. बऱ्यापैकी तयारी सुरू आहे त्याची. एक हं, 2 हं, हं. महिन्यामध्ये ते माझं एम कंप्लीट होईल. हं. त्याच्यानंतर मी अल्ट्राकडे जाणार आहे. तर ही अशी सुरूच राहणार आहे जर्नी.
ओके, ओके. ज्या काही फिमेल्स आहेत, ज्या काही हे आहेत, ज्यांना बाहेर पडता येत नाही, निदान आपल्यासाठी आपण कायम दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करत असतो. पण मला त्यांना एक मेसेज द्यायचा की स्वतःसाठी तुम्ही काय करताय? हं, हं. जे स्वतःसाठी करताय तेच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत येणार आहे. बरोबर आहे ना? हं. आणि ही राइट. अशी गोष्ट आहे रनिंग, की त्याच्यामुळे तुमचं पूर्ण लाईफ अगदी चेंज होऊन जाणार आहे. हं. म्हणजे जे काही तुम्ही आधी म्हणजे बिफोर जे रनर नाहीयेत, नॉन रनर आहेत आणि जे रनर आहेत यांच्यामध्ये खूप मोठा फरक जाणवतो. फिजिकली तरी जाणवतोच, हं. पण मेंटली त्यांचं पर्सनॅलिटी याच्यामध्ये खूप एक आपल्याला फरक बघायला मिळतो आणि ते मी ओके. स्वतः अनुभवलंय. हं, म्हणून मी हं, हं. सांगते, की जास्तीत जास्त फिमेल लोकांनी याच्यामध्ये, या कम्युनिटीमध्ये यावं आणि नक्कीच ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घडवावं. आता आता मी अजून एक दुसरा एक शंका विचारतो लोकांची, जी बरीच येस. लोकं मला विचारतात का, की जे म्हणजे नॉन रनर्स असतात ॲक्चुअली. ते म्हणतात, की "अरे, रनिंगमुळं गुडघे जातात. बरोबर. रनिंगमुळं गुडघे जातात." तर ह्या बाबतीमध्ये ह्या वाक्यावरती तुझं काय आहे? काही तू ह्याच्यावरती लाईट टाकू शकते का? अ, हं, बघा सर, मला असं वाटतंय, की ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, हं. आपण पॉझिटिव्ह वेनी स्टार्टिंग करतोय. ओके. बरोबर आहे. हं, का रनिंग चालू करतोय? एक तर आपलं वजन कमी पाहिजे. हं, प्लस आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे. हं. कहीं ना कहीं तो कुछ खोने के लिए कुछ पाना तो कुछ पाने के लिए कुछ खोना तो फरक पडता ही पडताय. है. बिलकुल, तर बिलकुल. असं मी म्हणत नाही, की कोणाला इंजुरी नाही होत, कोणाला काय हं, प्रत्येकाची काय म्हणतात एक इंटेन्सिटी वेगळी असते, तीव्रता वेगळी असते. हं, हं. तर असं होणार नाही, की प्रत्येकाला जे सगळे रनर आहेत त्यांना सगळ्यांचेच गुडघेच गेलेले आहेत. हं, आपण हं, हं. योग्य ती काळजी, योग्य तो आहार, योग्य ते प्रॉपर ट्रेनिंग तुमचं, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात सर. राइट. म्हणजे असं नाही, की इंजुरी आज मला वाटलं आणि हं. आता हा तो इंजुरीचा विषय निघाला आहे. तर तुझ्या ह्या हां. साधारण 2018 ते 2020 या 2 वर्षाच्या काळामध्ये कधी तुला इंजुरी वगैरे फेस करावी लागली का कुठल्या बाबतीमध्ये? हो सर, हो नक्कीच. मग ते मी इंजुरीच्या सांगायला बाबतीत मला जरा सांग. आवडेल. इंजुरी का झाली आणि कसं प्रकारे तू त्याच्यावरती कोप अप केलंस? तर हे जरा म्हणजे आम्हाला हो, ऐकायला आवडेल. हो. अ, काय व्हायचं आमचे लाँग रन्स असायचे. भरपूर हं, लाँग रन्स असायचे. हं, प्रत्येक संडेला आमचे लाँग रन असायचे 15 किलोमीटर, 18 किलोमीटर. तर हं, ते लाँग रनिंग करून माझा जो एक हे होता फॉर्म होता, हं, रनिंगचा फॉर्म तो थोडासा असा टिल्ट व्हायची माझी बॉडी. तर हं, हं, त्याच्यामुळे मला ते जाणवायचं नाही. पण लोकांना ते जाणवायचं फोटोग्राफ्समधून किंवा हं, मी रनिंग करताना बघून. हं, तर हं, त्याचा इम्पॅक्ट माझ्या लेफ्ट लेगवर झालेला आणि मला ते शिन पेन स्टार्ट झालेला. थोडंसं ओके. मला स्ट्रेस फ्रॅक्चर पण होतं, हं, शहीद हं. मॅरेथॉनच्या वेळेला. तर अच्छा. अगदी जास्त इंजुरी नव्हती, पण मी लगेच ते कव्हर केलं. थोडं डी विटामिन्स घेऊन किंवा हं, थोडंसं स्टॉप करून रनिंग हं. अगदी कमी केलेलं मी. ओके. महिना 2 महिना रेस्ट घेतली, आयसिंग केलं हं, आणि तेव्हा जाणवलं की आपल्याला ओव्हर ट्रेन व्हायचं नाहीये. हं, हं, उगीच कंटिन्युअसली लाँग रनिंग म्हणजे जसं आपल्याला एडव्हांटेजसाठी आपण करतोय, तसे हं, हं. डिसएडव्हांटेजेस पण आहेत. तर या ओके. दोन्ही गोष्टींचा विचार करून आपण केलं पाहिजे, असं मला वाटतं सर. राइट. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग जर असेल तुमचं, की हां, तुमची बॉडी जर बॉडीने सिग्नल दिला, की बाबा आज नक्की, तुला नक्की. कमी पळायचंय, तर तो बॉडीचा हं, सिग्नल तुम्ही एक्सेप्ट केला पाहिजे. की बरोबर, असं नाही की बॉडी जसं माइंड सांगते म्हणून तू पळ पुढे. आता बॉडी सिग्नल देते, तर बरोबर. बॉडीचा सिग्नल घेऊन त्या प्रकारे तुम्ही त्याच्यावरती अंमलात अगदी. आणलं, तर इंजरी फ्री रनिंग हं. तुम्ही करू शकता. हो. अगदी. मला अजून एक सांगायला आवडेल सर, हां. जेव्हा इंजुरी झाल्यानंतर बरेच लोकं सांगतात, की हे तुम्ही असं करा, ते तसं करा. बरेच लोकं सजेशन्स द्यायचे, पण नेमका आम्हाला वे समजत नव्हता. कुठल्या हं. वेनी जायला पाहिजे आपल्याला. ओके. रनिंग तर मध्ये तरी आलेलो, पण वे समजत नव्हता. तेव्हा जे शहीद मॅरेथॉनचे एक आमचे ट्रेनर आहेत, हं. अक्रम मुजावर सर म्हणून, तर त्यांचं नाव खूप ऐकून होते, की ते मॅरेथॉन ट्रेनिंग वगैरे घेतात अच्छा. आणि डॉक्टर सुभाष पाटील सर अजून 2-3 सांगलीमधले आहेत, कॉम्रेड रनर आहेत जे त्यांनी त्यांना ट्रेन केलेलं ओके. सरांनी. तर हां, हां. आम्ही त्यांच्याकडे गेलो हं. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर समजलं, की कशा वेळेने आपण ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. हं, मग हं, तो एक हं. आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि अजूनही आम्ही त्याच्यामध्ये टिकून आहोत. हं. आणि सर जेव्हापासून हे व्यवस्थित ट्रेनिंग सुरू झालंय, नक्कीच आमच्या पी-बीमध्ये आणि सगळ्यामध्ये खूप फरक पडत गेला सर. ओके, ओके. मग आता ते 2019 ची जी सांगली हे 2020 नाही 19 नाही 2020 हो. याच वर्षीची हां. ती शहीद हं. मॅरेथॉन मला वाटतं 23 फेब्रुवारी फेब्रुवारीला झाली. फेब्रुवारी. हां, हो तर सर. त्या 23 फेब्रुवारीच्या त्याच्यामध्ये मी पण होतो. हाल्फ मॅरेथॉनमध्ये मी येस पण सर केलं ते. बघितलं. सब टू मी कंप्लीट केलं ते. सब टू माझं स्वप्न होतं येस त्याच्यामध्ये. सर.
सब टू हाफ बरोबर. मॅरेथॉन करायची होती मला. मला पण आणि आमचा एक रनर मित्र आहे रामचंद्र म्हणून. तर त्याला हो, आम्ही हो, हो. हां, ॲक्चुअली मी त्याला खेचत-खेचतच आणलं. तो मला अक्षरशः म्हणजे म्हणत बरोबर. होता की "नहीं सर, नहीं होगा. आप चले जाओ आगे. आप आपकी रन क्यों खराब करते हो मेरे लिए? बरोबर. आपका सब टू म्हणजे मेरी वजह से आपका सब टू रह जाएगा. मेरा तो सब टू नहीं होने वाला. मैं बहुत थक गया हूँ." मी बरोबर. पुढे जायचो, परत ओके. यायचो, रामला घ्यायचो, परत पुढे जायचो. म्हणजे अशी त्यानंतर मग मी अक्षरशः म्हणतो ना, आम्ही फिनिश लाईन क्रॉस कशी तिथे शेवटची जी म्हणजे 2 किलोमीटर आहेत ना, त्याचं मला सांगायला आवडेल, की शेवटच्या 2 किलोमीटरमध्ये अक्षरशः तो एवढा थकला होता, एवढा. तो म्हणला, "सर मुझसे नहीं हो पाएगा, आप निकल जाओ आगे. मैं चक्कर खा के गिर जाऊँगा." बोला, "राम तू चक्कर खा ओके. के गिर जाएगा ना, मैं एम्बुलेंस बुलाऊँगा. तू उसकी चिंता मत कर. मैं तुझे नहीं छोड़ने वाला. ये तू सब टू बरोबर, कंप्लीट करने वाला है." मैंने सर देखो अभी बरोबर. कितना अभी 12 मिनट रह गया है। 12 मिनट में मैं कैसे 2 किलोमीटर कर पाऊँगा? अभी तो मेरा पेस बरोबर. देखो 7 के आसपास मेरा पेस है। मैंने राम 7 के आसपास पेस है ना, अभी तो वो सब भूल जा। अभी हमको सिर्फ तेरे 2 किलोमीटर पे फोकस करना है। ऐसा तू समझ कि हमने अभी 2000 मीटर्स हमारा रेस यहाँ से शुरू हुआ है। ये हमारा स्टार्टिंग हां, पॉइंट है। हां, हां. हमको ये बरोबर. 2000 मीटर्स हमको अभी अगले 12 मिनट में करना है, बस इतना तू कर ले. वो पिछला भूल जा तू. असं करून मी त्याला ओढत शेवटी 1 hour 49 मिनिट्स अँड 40 सेकंड्स क्या सॉरी बात है! 59 क्या मिनिट्स अँड बात है! 40 सेकंड्स ह्याच्यामध्ये सुपर्ब, फिनिश केलं सुपर्ब. त्यांनी फिनिश लाईन नंतर मला घट्ट मिठीच मारली त्यांनी, की "सर हे सुपर्ब, तुमच्यामुळेच माझं सुपर्ब. सक्सेस झालं. नाहीतर हॅट्स ऑफ तुम्ही सर, नसतं हॅट्स ऑफ. ओढलं तर नसतं झालं." तर हे का मी की हे ह्यातनं जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो. अक्षरशः त्याची रिअली, ती रिअली, रिअली सर. मिठीचा अनुभव म्हणजे आता पण मला फ्रेश वाटतो. की ती रामनी जी मला रिअली, मिठी रिअली. मारली म्हणजे कंप्लीट झाल्यानंतर. त्यानंतर आणि जो ते आनंद त्याला मोमेंट आपण विसरू नाही शकत सर. रिअली. अगदी, अगदी. मग अशा काही तुझ्या काही फीलिंग गुड्स आहेत का मोमेंट्स, की ज्या फीलिंग गुड की ती गोष्ट तुला ती अचीव्ह केली तू आणि तुला एकदम म्हणजे खूप बरं वाटलं? हे जे सर मी पोडियमचं जे सांगितलं ना, त्यावेळी मला हां. ती फीलिंग आलेली आणि मी हं, घरातल्यांना आधी फोन केलेला, की हं. असं-असं मी अचीव्ह केलं आणि पहिला नंबर. सगळे असे नाही का, "अरे पहिला नंबर तुझा? तुला काय येते म्हणजे? तू आता तर रनिंगमध्ये आली आणि कसं काय हं, तुझा पहिला नंबर वगैरे?" हं, आणि त्याच्यानंतर दादांचा मला कॉल आलेला, की किती हं. मिनिटं दादांना कायम टेन्शन असायचं, की आज हां. गेल्यात, आज बघूया किती रन केले, काय केले. दादांचा मला लगेच कॉल होता, हं. की काय केलंय आणि दादांना पण शॉकिंग न्यूज होतं, की मी पोडियम वगैरे मिळवलंय. वाह! म्हणजे ग्रुपवर दिवसभर मला शुभेच्छांचा वर्षाव होता त्या दिवशी. अच्छा. व्हेरी गुड. आता तुझ्याकडे रिअली, बघून रिअली. साधारणतः मला ते सांगली आणि मिरजमधल्या म्हणजे बऱ्याचशा ज्या लेडीज आहेत त्या म्हणजे रनिंगमध्ये आल्या असतील किंवा काय. तर असं म्हणजे हं. तुला काही असं म्हणजे म्हणजे अनोळखी व्यक्तीकडनं कधी असं हे भेटले का कॉम्प्लिमेंट? की मॅडम तुमच्यामुळे खूप, मी खूप, जर्नी चालू केली आहे किंवा काय? खूप, खूप सर आणि ते म्हणजे अगदी ऐकल्यानंतर तुला कसं वाटतं? जेव्हा ते तुला नाही, कॉम्प्लिमेंट नाही. देतात? खरंच सर एक वेगळी फिलिंग येते सर. जेव्हा आपल्याला समोर घेऊन, की तुम्ही माझ्यासाठी इन्स्पायर आहात, ही गोष्ट म्हणते एखादी लेडीज, तर ती हं, माझ्यासाठी खूप एक चांगली फिलिंग मला येते ते ऐकल्यानंतर. आणि बरेच जण म्हणजे मी कायम वर्कआउट झाला किंवा काहीतरी माझं डायट असेल किंवा ब्रेकफास्ट घेतला असेल, तर मी कायम स्टेटसला लावते. तर माझ्या स्टेटसमुळं अनेक जणांना त्याचा फायदा झालाय. आणि खाली असं लिहितात डायरेक्टली, की इन्स्पायर्ड बाय प्रिया. माझ्याकडे वाह! अजून त्याचे बरेच स्क्रीनशॉट आहेत सर. तर अच्छा. ते मी तुम्हाला पाठवू शकते हां, हं, की तुझ्यामुळे आज मी 5 किलोमीटर रन केलंय. तुझ्यामुळे आज मी सायकलिंग चालू केलेलं आहे. तुझ्यामुळे हं, मी आज डायट चांगलं केलंय. तुझ्यामुळे माझं वेट लॉस झालंय. हं, मग हं. इनडायरेक्टली आपण लोकांना त्या स्टेटसच्या माध्यमातून किंवा आपल्या वर्कआउटच्या माध्यमातून इन्स्पायर करत असतो सर. अरे वाह! व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही तुझी जर्नी ऐकून खरंच अक्षरशः मला इतकं म्हणजे बरं वाटलं, की एवढी इन्स्पायरिंग लोकं आहेत रनिंग कम्युनिटीमध्ये आणि तुमच्याकडे बघून अजून लोकं इन्स्पायर होतात. साधारणतः बरोबर. तुझ्यामध्ये हेल्थ आणि फिटनेस याची जर व्याख्या करायची असेल, तर साधारणतः कशा हं. प्रकारे तू करशील? अ, मी असं म्हणेन, की फक्त आपल्याला फिटनेससाठी रनिंग नाही करायचंय. ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपण ती रनिंगकडे किंवा एखाद्या एखाद्या वर्कआउटकडे आपण बघितलं गेलं पाहिजे आणि हं, तुम्ही किती स्पीडनी करताय किंवा किती तुमचे टायमिंग काय आहे किंवा किती इंटेन्सिटीने करताय याला काहीच महत्त्व नाहीये. माझ्या अच्छा. दृष्टीने फक्त एकच महत्त्व आहे, की कन्सिस्टन्सी. हं, हं, हं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही 1 किलोमीटर रोज करा किंवा 2 किलोमीटर करा. हं, जे काही करणार आहात फक्त त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहा.
जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले बेनिफिट्स आणि रिझल्ट्स मिळतील. ओके, ओके. व्हेरी गुड. आणि जेव्हा आता पी-एन-वाय बोल, बोल. पी-एन-वाय रन जेव्हा होती दादांची माहीत असेल तुम्हाला हो. Spotify इव्हेंट्सची, हां, हां. मिलिंद सोमण आलेला. तर हां. त्याचं जे काही त्यांचं सरांचं जे काही मी ऐकलं हं, जे लोकांना फिटनेस बाबत जे सांगत होते, ते अजूनही माझ्या ते लक्षात आहे, की कन्सिस्टन्सी मस्ट आहे तुमची. हं, स्पीड, पेस इस नॉट मॅटर. हं. त्यांचं हे वाक्य मला खूप भावलेलं आहे आणि रिअली म्हणजे त्याच्या थ्रू जर आपण गेलं, की नक्कीच आपल्याला आपण चांगले फिट होऊ शकतो सर. ओके, ओके. नक्कीच. आणि आता कुठल्याही एजमध्ये हं. असं नाही, की लहानच आहे आणि मोठं एकदम आमचं तर वय झालंय वगैरे असं म्हणजे हं. त्याच्यामध्ये कुठली गोष्ट नाहीये. वॉव! व्हेरी गुड. आता हे कुठल्याही तुला एजमध्ये आपण चालू करू शकतो सर. कुठल्याही एजमध्ये चालू करू शकतो. अच्छा, हं, हं. तुला कधी असं फील झालं का, की तू रनिंग खूप लेट चालू केली म्हणून? की कदाचित जर तुम्ही लग्नाच्या आधी किंवा कॉलेजमध्ये नाही, नाही. असताना हो. वगैरे जर काही चालू केलं असतं, कायम तर सर, कदाचित कायम. तुझं जे वाढलेलं वजन जे आहे, ते वाढलेलं वजन कधी ती वेळ तुझ्यावर आली नसती. बरोबर. हे नाही हे सर, कायम हे जाणवतंय मला, कायम जाणवतंय, हं, की आपण ह्याच्यामध्ये का नाही आधी आलो, की आपल्याला हं, बरेच अचीव्ह करता आलं असतं अजूनही आणि अजून चांगली आपली एक अचीव्हमेंट झाली असती, असं कायम वाटतं सर. पण हं, लास्ट बट नॉट लीस्ट हं, हं. आपण स्टार्ट केलं याला महत्व आहे सर, की ओके, ते ओके. कळालंय. आणि असं कोणी सांगून सर होत नाही, की हं, तुम्ही रनिंग करा किंवा तुम्ही हं, सायकलिंग करा, तुम्ही हेच करा. ते आपल्याला आतून ती फीलिंग यायला पाहिजे, तर आपण हं. ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो, असं मला राइट आहे. वाटतं सर. बरं फिटनेस आणि वर्कआउटचं असंच आहे. तुम्ही स्वतः जोपर्यंत वैयक्तिक निर्णय घेत नाही, कमिटमेंट म्हणतात ना, की सेल्फ कमिटमेंट इज द बेस्ट कमिटमेंट. लोकांना बरोबर. दिलेल्या तुम्ही स्किप करू शकता. तर तुम्ही स्वतःला ज्या कमिटमेंट देता, त्या ज्याने पाळल्या, मग तुमच्यासारखे रिझल्ट्स हे समोर आहेत. ते तुमच्यासारखे आहेत अगदी, उदाहरणं, अगदी. की ज्यांनी कमिट केलं स्वतःला, की मला हे चेंज व्हायचंय, मला घडायचंय आणि मी त्या बिलकुल प्रमाणात सर. जे काही लागतं, बिलकुल. मग त्यासाठी मग मी मागे-पुढे बघणार आहे. तर अशा प्रकारे ही तुझी जी अगदी, अगदी कमिटमेंट सर. स्वतःविषयी तू दिलेली, त्याच्यामध्ये तू कमिटमेंट प्रमाणे तू व तुझं फिटनेसची तेच जर्नी तर. कंटिन्यू ठेवली. आता त्याच्यामध्ये मगाशी तू विषय काढला होता डाएटचा. तर हो. तू काही स्पेशल असा डाएट वगैरे घेतेस का काय? म्हणजे कसं आहे तुझा डाएट प्लॅन काय आहे? नॉर्मली तर मी व्हे प्रोटीन जास्त घेते. व्हे प्रोटीन किंवा ओके. एग्ज वगैरे हे आहे. बाकी हं, नॉन व्हेजिटेरियन वगैरे एवढं नाही. पण हं, भाकरीवरती जास्त भर देते, सॅलड असतं. हं, नंतर पूर्ण अव्हॉइड करते ते म्हणजे जंक फूड, ऑइली हं, फूड किंवा हं, बाहेरचं खाणं असेल किंवा हं. मी सगळ्यात मोठं मी अचीव्हमेंट म्हणेन, की मी चहा 10 महिने झाले सोडलेला आहे आणि ओह! चहा सोडला? सगळ्यात मोठी चहा सोडला. हां, अच्छा. व्हेरी गुड. हं, सरांनी एक सांगितलं, की तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची ना, तर तुम्हाला त्याच्यावर ताबा मिळवता आलाच पाहिजे. हं, हं, तर ती मी गोष्ट दादांकडून शिकले ॲक्चुअली, की हं. साखर आपल्या पोटात कमी गेली पाहिजे. तर मग त्याचं चांगलं हे काय आहे, तर तुम्ही चहा सोडून टाका. पहिल्यांदा 1-2 दिवस कसं तरी वाटेल, की नाही काहीतरी चुकलंय वगैरे. पण हं, एकदा हं. ती बॉडीला सवय लागली ना, हं. तुमच्यासमोर कितीही लोकांनी आग्रह केला, तर तुम्ही घेऊ नाही शकणार आहे ते. अगदी. छान, छान. खूप छान आणि त्याचे वाटलं. खूप चांगले रिझल्ट हं, सर मिळतात. हं, निम्म तर मी म्हणेन, की वर्कआउट एक वेळ कमी असेल तर चालेल, पण हं, तुमचं डायट प्रॉपर असेल हं. आणि वर्कआउट व्यवस्थित असेल, तर तुम्ही चांगलं एक रन करू शकता कुठलेही. अच्छा, व्हेरी गुड. तुझे हे एक विचार ऐकून अक्षरशः म्हणजे एक बरं वाटतंय. लोकांना यातनं नक्कीच फायदा होईल आणि ज्यांना फायदा करून घ्यायचा येस. असेल ते नक्की घेतातच. त्याबाबत काही मी दुमत नाहीये. नक्कीच. फक्त की सेल्फ कमिटमेंट इज द बेस्ट कमिटमेंट हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, आयुष्यामध्ये बिलकुल. मग तुम्हाला बिलकुल म्हणजे सर. काही म्हणजे अशक्य असे काही गोष्ट नाही. आता तुझ्याकडे बघून तर ते दिसतंय की कुठं तू 86 केजीची होती आणि आता आता म्हणजे काय वजन आहे 80 तुझं? हो. आता किती वेट आहे? आता 63 झाले 63. आता. ओके. आता हं. कदाचित जर तू आता साधारणतः पुढचे प्लॅन काय तुझे आता? अ, फिटनेसचे? पुढचे आता जे मला 58 पर्यंत मला वेट करायचं आहे ओके. आणि त्याच्यानंतर 42चं आधी आता टार्गेट आहे. 1-2 महिन्यामध्ये ते माझं टार्गेट आहे. हं. त्याच्यानंतर मी अल्ट्राकडे जाणार आहे हं, आणि हं. जे काही आहे ते मला हळू करायचं आहे. असं नाही की गेलं आणि पटकन रनिंग केलं वगैरे. इंजुरी फ्री रन करायचं सर मला ॲक्चुअली ओके, ओके. शेवटपर्यंत. असं नाही की
काहीतरी होऊन आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचंय आणि काहीतरी होऊन परत आहे ते रनिंग कायमचं स्टॉप झालं. तर अशी खूप लोकं आहेत, की इंजुरी होऊन घरात बसलेले आहेत. त्यांचं जे काही जर्नी आहे ती स्टॉप झालेली आहे. तर तसं काही हं, आपल्याला करायचं नाहीये. जे काही हं, करायचंय स्टेप बाय स्टेप करायचंय, विथ हं, प्लॅन करायचं आहे. हं. आता अजून एक तर विषय लोकं आता मी आपल्याला अजून एक विषय माझ्या डोक्यामध्ये येतोय, की हल्ली काय होतं, की तू जर बघितलं, तू म्हणजे लहान मुलांबरोबर ती तू म्हणास, की ती काम करतेस. बरोबर आहे. हो, आणि हो. आपण जर लहान मुलांकडे सध्या बघितलं, की आपलं लहानपण समजा आपण आठवलं, आता आपलं म्हणण्यापेक्षा कसं आहे, की मी तुझं पण त्याच्यामध्ये घेतो. तर आपल्या दोघांच्या वयामध्ये साधारणतः 10-15 वर्षाचा तसं अंतर आहे. तर बरोबर. म्हणजे आपल्या लहानपणी आपण भरपूर खेळ खेळायचो. म्हणजे ज्याला आपण मैदानी खेळ म्हणतो. तर हल्ली काय आहे, की मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये मैदानी खेळ हा नावाचा प्रकारच निघून गेला. पोरं हल्ली क्रिकेट, फुटबॉल हे गेलेलं, सगळं गेलेलं, खेळतात. पण खेळतात फक्त त्यांच्या मोबाईलवर. गेलेलं. मोबाईलवर खेळतात ते. बिलकुल. त्याचा काही काही फिटनेसच्या बरोबर. दृष्टिकोनात त्याचा काही उपयोग नाही. तर अशा जे काही बरोबर. पालक आहेत, की अशांना तू काय संदेश देऊ शकतेस, की त्यांनी त्यांच्या मुलांना फिटनेस ॲक्टिव्हिटीमध्ये आणावं. तर त्यासाठी म्हणजे तुझे विचार बरोबर. ऐकायला म्हणजे आम्हाला आवडेल. हं. मला असं वाटतं, की सर पालकांनी मेन म्हणजे फिटनेसकडे वळावं. कारण जेव्हा पालक एखादा रनर असतो किंवा एखादा एक फिटनेस फ्रीक असतो, तर आपल्या मुलांना पण इनडायरेक्टली ती सवय लागते. मुलं अच्छा. काय शिकतात सर? ऑब्झर्वेशनने जास्त शिकत असतात. आपण त्यांना हं, शिकवायला नाही लागत कुठली गोष्ट. आपल्याकडे अच्छा. बघून ते शिकत असतात, की हं, मम्मी काय करतेय, पप्पा काय करतात, ते कसं हं, बोलतायत, कसं वागतायत. हं, याचं ग्रास्पिंग त्यांचं जबरदस्त असतं सर. हं, हं, मला हं, असं वाटतं, की आधी आई-वडिलांनी ते घरामध्ये अंमलात आणावं किंवा फिटनेस हं, ब्रेक त्यांना सवय लागावी म्हणून हं, मुलांना ऑटोमॅटिकली लागणार आहे सर. हं, आता मी माझं उदाहरण देते सर. मी हं, घरात जेव्हा पुशअप मारते किंवा एखाद्या सूर्यनमस्कार घालत असते, मुलाला माझ्या काही शिकवावं लागत नाही सर. हं, हं, हं. तो पुशअप मारतो, प्लॅंक करतो माझ्याकडे हं. बघून. कधी हे वॉव! म्हणजे सुरू असतं कधीही. अच्छा. व्हेरी गुड. क्रंचेस हं, क्रंचेस मारत असतो. तर कालच खुर्चीच्या ह्याच्यामध्ये पाय अडकून तो क्रंचेस मारत होता. मी म्हणलं, "अरे आत्ता जेवलायस लगेच नको मारू." "नाही मी तुझ्यासारखं मारतोय." म्हणजे हं. हे मी त्याला शिकवलं नाहीये, पण माझ्याकडे बघून ते आलेलं आहे. अरे वाह! तर मला एकच म्हणायचं की तुम्ही जे काही करताय मुलं त्याचं अनुकरण करणार आहेत तर इनडायरेक्टली. अच्छा. अरे वाह! व्हेरी गुड. तर विषय निघाला तू मधीच ह्याचा आता प्लॅंकचा विषय तू काढला. तर साधारणतः तुझं हे हां. प्लॅंकचं हे काय आहे टायमिंग काय बेस्ट टायमिंग प्लॅंकमध्ये? तर 4 मिनिट 60 सेकंड काहीतरी आहे. 4 4 मिनिटं 60 4 सेकंड. 60 पर्यंत आहे. हां. म्हणजे वाह! जवळ-जवळ 5 पर्यंत गेलेले. जेव्हा लॉकडाऊन होतं, हां, हां. त्यावेळेला मी प्लॅन चॅलेंज घेतलेलं. अच्छा. त्यावेळेला सूर्यनमस्कार रोज 108 सूर्यनमस्कार घालत होते अच्छा. आणि विथ प्लॅंक पण दोन्ही पण एक चॅलेंज घेतलेलं. दादा हं. आम्हाला काहीतरी असं ग्रुपमध्ये चॅलेंज वगैरे देत असतात. आज हे हं, चॅलेंज, उद्या ते चॅलेंज. काहीतरी योगाची एखादी पोज असते. हं. अरे वाह! तर मी आता एक काम करतो, स्क्रीन शेअरिंग करतो हां. मी. येस. आली तुला स्क्रीन दिसते का? हो, हो. हो, हो, हो. दिसते. असे खूप सारे लाल बदाम वगैरे दिसतायत का? हो, हो. अच्छा, म्हणजे तू आता तो मगाशी विषय काढला, की हाच आहे ना तो, की जो हे करतो हो, प्लॅंक हो. वगैरे पण विराज, करतो, विराज. सूर्यनमस्कार करतो. हो, हो. ओके, ओके. हो, आणि हो, सर. हे आहेत मला वाटतं मिस्टर अमित? मिस्टर आहेत. हां, हां. ओके, ओके. व्हेरी गुड. म्हणजे बघा ही बघा फिट फॅमिली. क्वीन काय काय क्वीन, किंग आणि प्रिन्स. क्वीन हो, हां, प्रिन्स आणि किंग. प्रिन्स आणि किंग अँड यू आर द क्वीन ऑफ द हां. फॅमिली. वॉव! छान. म्हणजे येस. नक्की नाही. आता तुझी फिटनेस जर्नी बघून नक्कीच आता नक्कीच ह्याचं तर पोट कधी आयुष्यात सुटणार नाही, की जे आई-वडिलांचं पोट सुटलेलं नाहीये. त्यामुळे त्याचं पोट कधीच सुटणार नाही. बरोबर. छान, आणि छान. सर त्याला रनिंग आणि सायकलिंग खूप आवडतं. म्हणजे माझ्यामुळे त्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली, की मी आज तुझ्याबरोबर येणार आहे. पण मी जास्त करून नाही देत. तेवढंच थोडंफार माझ्यावर 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर वगैरे हं. येतो म्हणजे माझ्याबरोबर. नाही, पण तो नक्कीच नक्की रनिंग कम्युनिटीमध्ये तो येणार नाही सर. आता तो आईच्या पावलावर पाऊल ठेवणारी मुल. हे मी आताच सांगतो तुला. की घरातच समजा एवढं जर म्हणजे पळणारं कोणी असेल, तर म्हणजे मला नाही वाटत की कुणी म्हणजे थांबवू शकेल त्या बाबतीमध्ये. आता आपण या रँडमली एक काम करूयात. रँडमली काही Facebookमधले पिक्स आपण बघूयात. त्यातनं तुला काही जर येस सर. मेमरी शेअर करायची असेल, तर तू शेअर करू शकतेस. फक्त मला जिथं थांबायचं तिथं थांबायला सांग. येस सर. म्हणजे आपल्याला
मेमरीज शेअर करता येते. येस सर. आता हा फोटो मला वाटतं मी पाहिलेला आहे. ह्याच्यामध्ये नऊवारी साडी घालून बऱ्याचशा बायका पडतात. ते हो, हो, इथं हो. मला वाटतं तू इथं आहेस का कुठे? हो, हो. आहे ना. मिडलला आहे. अच्छा, हे म्हणजे ब्लू आणि ब्लॅक घातलेलं आमच्या तू एक हां, हां. हो, हो, हो. अच्छा, ओके. म्हणजे ब्लॅक ट्राउझर आणि साधारणतः ब्लू टी-शर्ट आणि तो कोण आहे तुझी ब्लू शेजारी? टी-शर्ट. ती ती मुलगी आहे सर एक सरांची, सचिन शिंदे सर म्हणून आहेत, वैष्णवी म्हणून आहे. तर मी सरांना सांगितलेलं सर, की ती पण रनर आहे म्हणजे 4 ते 5 किलोमीटर रन करते हं, हं. आणि तिला घेऊन मी नऊवारीमध्ये मग सांगितलेलं की तिला घेऊन या आणि महामॅरेथॉन जेव्हा होतं तेव्हा ते त्यांनी ते पिक्चर पेपरमध्ये छापलेलं सर. हो. खूपच म्हणजे इन्स्पायरिंग जर्नी आहे. तू ते ही एवढं जी लांब आहे सर हां. ही जी आहे सेकंड ज्या गुलाबी दिसतात त्याच्या बाजूला आहे. हां, ती हां. वैष्णवी. तिचा मोठा फोटो आहे बघा सर. ओके, ओके. हां. तिकडे छोटी जी आहे. हां, 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 6 हां. वर्षाचीच आहे, ओके. पण छान रन करते. ओके, ओके. 1 मिनिट ओके. आता इथं मला झूम नाही करता येते. ठीक आहे. काय प्रॉब्लेम हां, हां. आता येस सर. हं. एक मिनिट. चष्मा घालतो मी. मला पण स्पष्ट दिसेल का? हो, हो, हो. हं. आता एक काम कर रँडमली मी हे पिक्स घेतोय. ज्या पिक विषयी तुला काही हं. सांगायचं असेल ना, तू फक्त मला हॉल्ट म्हणून सिग्नल दे. मी येस तिथं सर. थांबतो. म्हणजे त्या पिकच्या तुझी येस, आपली शेअर करूया मेमरीज. येस, येस. कारण आम्ही काय करतो, आम्ही Facebookच्या पिक्स तुझ्या बघतो. पण त्यावेळेस काय हं. तुझ्याबरोबर तुझे पिक्स बघणं म्हणजे काय की शेजारी बघून अल्बम बघणं. हा माझ्या ह्याच्यामध्ये मी हा कॉन्सेप्ट मुद्दाम टाकलाय. कारण की कधी अगदी, अगदी. जसं आपण समजा मी जर तुझ्या घरी आलो किंवा तू माझ्या घरी आलीस, तर आपण काय करतो फोटोचे अल्बम एकमेकांना दाखवतो. तर आता मी हा फोटो बरोबर. आता हा तुझा फोटोचा अल्बम मी उघडलाय आणि त्यातनं आता मी फोटो रँडमली बघतो किंवा तू मला दाखवतेस. आणि येस, त्याच्यातनं येस. मग काही जर तुला म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट हे किंवा मेसेज हो. जर द्यायचा बरोबर. असेल तर तू मला सांगू शकते त्यावेळेस. हो, हो, हो सर नक्कीच. हे सगळे लॉकडाऊनमध्ये आहेत. हां, लॉकडाऊनमधले सगळे हां. इथे जे आहे सर शहीद मॅरेथॉनच्या वरती हां, वरती जे पिक्स आहेत हे हां. हां, हे मी अँकरिंग करतेय. तर आमचं असं इयरली ओके. एक हां. गेट टुगेदर होतं. ओके. हां, इथं हे मी अँकरिंग करतेय. हं, हं. याच्यानंतरचा पिक हे कर दाखवा. हां का? हां, हां. या आहेत हर्षला मॅडम, डॉक्टर ओके. हर्षला पटवर्धन मॅडम. हां, हां, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. हां. प्लस ओबेसिटी वरती काम करतात सगळ्यांच्या या. हं, हं. आणि ह्यांनी खरं म्हणजे सांगली मिरजमध्ये रनिंगमध्ये हे फिमेल लोकांना जास्त मोटिव्हेट केलंय आणि शी इज अ फर्स्ट फिमेल ज्यांनी फुल मॅरेथॉन कंप्लीट केलेला आहे. हं. सांगली वॉव! मिरजमधल्या लेडीज हं, आहेत हं, त्या. हं. हां. तर त्यांच्या हस्ते मला मी जे फेब्रुवारी चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट केलेलं आणि चॅलेंज असं होतं की सगळ्यात जास्त एका महिन्यामध्ये तुम्ही किती डिस्टन्स कव्हर करताय. तर हं, हं, हं. माझं सगळ्यात हायेस्ट झालेलं फिमेलमध्ये हं. 184 किलोमीटर मी रन केलं होतं एका महिन्यात. तर अच्छा. मला ते फर्स्ट प्राइज मिळालेलं तर ते मॅडमच्या हस्ते मला ते अच्छा. मिळालेलं. अरे वाह! काँग्रॅच्युलेशन्स. हो. काँग्रॅच्युलेशन्स. मस्त इन्स्पायरिंग फोटो आहे हा. म्हणजे हा कधीचा फोटो आहे हा? इन व्हिच इयर? 8 मार्च बघा 8 8 मार्च. मार्च म्हणजे 2020 हां, म्हणजे हां, 2020 मधलाच आहे. ओके 2020 मध्ये. हं, हं. आणि दादा पण आहेत आय थिंक इकडे थोडं पुढे घ्या. अच्छा. अ, नाही आहेत का? थोडं वरती बघा. अच्छा. नाहीये. दादा आहेत का ह्या ह्याच्यामध्ये? हो, हो, हो. इव्हेंटला होते ना त्यांच्याच थ्रू मेडल वगैरे ते सगळं मिळालेलं अच्छा. आणि फास्टेस्ट 21 किलोमीटर रनमध्ये मग मला सेकंड मिळालेलं. हं, हं. नाही इथं मी दादा दिसत नाहीत. 1 नाही मिनिट ह्या आहेत. हां. ह्या व्यक्तीविषयी सांगू शकतेस का तू मला? आता या फोटोमध्ये अरे हो कोहली सर. मी पण आहे बरं याच्यामध्ये. चालतं हो. अरे हो. मला माहिती नव्हतं मी आहे या कोइन्सिडन्स. पिक्चरमध्ये. ओके. हो का? हं. कोहली सर मला भेटलेले सातारा कास हिल हेरिटेज जी मॅरेथॉन होती सातारामधली. तर हां. तेव्हा भेटलेले आणि सरांची एवढी ओळख नव्हती. पण सर कायम मला प्रत्येक माझ्या पोस्टला त्यांची लाइक आणि कमेंट असतेच.
हम्म. की व्हेरी गुड, गुड गोईंग, म्हणजे त्यांच्या एका वाक्यामुळे पण मला जबरदस्त एनर्जी मिळते आणि भेटल्यावर तर मग काय सोडतच नाही ते एकदा बोलायला लागल्यावर. नाही नाही. त्यांचं काम इचलकरंजी मोटिवेट, मध्ये खूप मोटिवेट. हो, हो. खूप मोठे इचलकरंजी मधलं सगळ्यात मला वाटतं पहिला आयर्न मॅन तेच असतील माझ्या आयर्न मते. मॅन सर. हो, हा. सरच आणि आहेत. एक म्हणजे एके फिटनेस फॅक्टरी म्हणून त्यांनी ते जे हो, हो. उपक्रम अगदी. चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा इचलकरंजी कोल्हापूरच्या परिसरामध्ये फिटनेस मध्ये अगदी, खूप अगदी. मोठं काम करतात ते. कोहली सर बरोबर. मेरा और मैडम की तरफ से आपको सलाम। जब आप ये सलाम. वीडियो जब ये आप वीडियो यूट्यूब पे देखोगे तो हमारा सलाम आपकी तरफ पहुंचना चाहिए। बिलकुल, मेरा सैल्यूट है सर आपको, आपने जो काम बिलकुल. किया है इचलकरंजी में और कर रहे हो। सरांसाठी एकदा एक क्लॅप. क्लॅप, एक क्लॅप सरांसाठी क्लॅप. राईट राईट राईट. प्रिया मॅडम तर्फे माझ्यातर्फे तुम्हाला एक क्लॅप सर. बहुत ही अच्छा काम कर रहे हो Thank आप. you very much, sir, for everything. Every time you are going to inspire me, and every female, every male. Thank you बघा so म्हणजे much, हा sir. जो मी म्हणतो ना हा जो आनंद आहे जो आता आपण हां, दोघं एकमेकाची शेअर करतोय हाच आनंद आता हा जो आपला जो माझा जो व्हिडिओ जे मी युट्यूब वर टाकतोय की ह्याच्यातलं बिलकुल. मेन आनंद तोच की हा जो आनंद आपण आपल्या गप्पातनं शेअर करतो हा आपल्याला लोकांपर्यंत शेअर करून लोकांना पण पोहोचवायचं. आनंदी करायचं आनंदी जीवन आपण जगतो तर लोकांनी पण आनंदी जीवन लोकांना पण जगता आलं पाहिजे. ओके आता बरोबर. ह्याच्यानंतर अजून एक सर त्याच्या खाली असेल बघा, एक एक आहे. हा सातारा कास हे हेरिटेज आहे. खाली घ्या सर बघा. चालेल ओके. नाही आता शहीद झाला इथे. हे कोल्हापूर रेगेडियन आहे. हम्म. असेल, फार खाली असेल ते. हां, ही पी-एन-वाय रन होती. ही ओके ही ही जी आहे दादा, हा मी आणि अमोल. इकडे, ओके हा इकडे, इकडे अलीकडे. हा हे ही दादांची रेस होती. अगदी हा थोडक्यात माझं पोडियम गेलेलं आणि हम्म. दादाने मी म्हटलं, "दादा तुम्ही कॅटेगरी अशी का ठेवली आहे?" 18 टू 45 कॅटेगरी ठेवलेली आणि त्याच्यात माझं 4th रँकिंग होतं. एक 18 to 1 45. मिनिटसाठी पोडियम 18 टू 45 कॅटेगरी ठेवलेली आणि त्याच्यात मला 4th रँकिंग बसलेलं. अरे म्हणजे तुझ्यासाठी कॅटेगरी जर ठेवली असती तर कदाचित तू म्हणजे फर्स्ट पोडियम पण आला असता माझं तुझं. पहिला आला असता. हो, पहिला आला असता हा माझा. ठीक आहे आता पण दादा तुम्ही ऐकताय तर बघा पुढच्या कॅटेगरीचं बघा काहीतरी. मग काय दादांना म्हणे दादाने मेसेज बोल दादा तुमच्यामुळे पोडियम गेलं माझं. दादा ऐकताय मी ना. इथं लिहिलंय बघा. मी इथं लिहिलंय मग सपोर्ट सिस्टम विदाऊट देम आय कॅन डू नथिंग. वा 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 विथ अमोल शिंदे आणि दादासाहेब लांडगे ऍट राईट दादासाहेब वर्ड. लांडगे. वा वा वा. येस. नक्कीच नक्कीच आणि छान. अमरपाल सरांचं कमेंट आहे सर लगेच बघा. हा काँग्रॅच्युलेशन म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन. अच्छा अच्छा. मी आताच जे बोलले ज्यांचे विषय आपण बोलतोय ते विषय बरोबर इथं हे ऐकून खूपच येतायत, म्हणजे येतायत. म्हणतात ना म्हणजे आपण जे इंग्लिश मध्ये गुज बम्प्स म्हणतोय ना ते आता सगळे येत आहेत सगळ्यांना. हे बरोबर, बरोबर. वाव. हं. फेसबुक मध्ये असं होतं नेहमी पॉपअप्स येतात. हो, हो. हम्म, हा तुम्ही फोटो मगाशी घेतला होता. अच्छा तू जे सांगत होती तो कुठला फोटो फोटोच्या बाबत बोलते तू कास्ट कास मॅरेथॉन. हेरिटेज, कास कास्ट हेरिटेज, कास हेरिटेज. हेरिटेज. हं. ते इचलकरंजी हां, हे आलं. हा इकडे भूषण सर दिसतायत. इकडे, इकडे बघा. भूषण. अरे भूषण तारक भूषण सर. हां. तारक. तर ओके ओके. हां. आता ह्या माणसाविषयी ले सांगितलं सांग मला आवडेल कारण की ह्या माणसाला म्हणजे रनिंग कम्युनिटी मध्ये कोणी ओळखत नाही असं नाहीये. हे पण एक म्हणजे हां, हां. बरोबर. प्रभावी व्यक्तिमत्व आहे. तुम्ही अगदी, आमच्या अगदी, अगदी. पिंपरी मला चिंचवड. हा अमोलमुळे हा. सरांची म्हणजे ओळख झालेली आणि अमोलनी त्यांना सांगितलेली, की "ये मेरी फ्रेंड है, उसको 220 में लेके आना है." आणि हम्म, माझं तर पहिलं 21 होतं. 221 ते सोडून सर मला बरोबर म्हणजे आणत होते हम्म, आणि ब्रीथिंग कसं करायचं किंवा कशा पद्धतीनं हिल आपण चढायचं किंवा स्पीड कसा असला पाहिजे ते सर मला खूप छान मोटिव्हेट करत होते त्या दिवशी. हम्म, आणि सर 220 चे पेसर होते त्यावेळेला आणि खूप हम्म. छान वाटलं म्हणजे त्यांच्याशी बोलून मला. चालेल. ओके. भूषण सर आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर ऐकताय तुम्ही. आम्ही तुमची आठवण काढतोय. ओके. लगेच हा नक्की, मेसेज नक्की. तुमच्यापर्यंत पोहोचेल माझ्यातर्फे आणि प्रियातर्फे तुम्हाला थँक्यू. असे तुम्ही मोटिवेशन करत राहा. खूप सारा रणसला बरोबर. तुमच्याकडे बघून बरेच जण इन्स्पायर होतात. अँड यू आर द बिलकुल प्राईड सर. ऑफ द टोटल रनिंग कम्युनिटी. ओके. बिग सॅल्यूट टू यू हो. ऑल्सो. एक सॅल्यूट सरांना पण येस जातो सर. दोघांतर्फे. येस. Good. त्यानंतर अल्बम थोडा पुढे नेऊ आता आपण.
हो. फक्त कुठं थांबायचं तर मला सांग तू. आपण थांबूया तिथे. हो, हो. हे सगळे पिंकेथॉनचे इव्हेंट होते. हं, हं, हं. ते खाली जे हां, सर इकडचा एक फोटो घ्या. इकडे कुठला? आहे बघा सर. लेफ्टला माझा आणि हां, तो येस. प्लॅंकचा का? त्याच्याबरोबर मी हे करत होते इव्हनिंग वॉक. तर 4.28 माझ्याबरोबर वॉक केलेलं त्यांनी आणि ओके. वर्कआउट करतायत तो. हां. अच्छा. अशी इन्स्पायरिंग मॉम असेल तर मग मग तो का नाही होणार चांगला? फिटनेस आता जिथं म्हणतात ना घरातनं त्याला काय म्हणतो आपण त्याला? बाळकडू मिळते त्याला. बाळकडू. फिटनेसचं बाळकडू त्याला मिळतंय. त्यामुळं नक्कीच फिटनेसमध्ये त्याला म्हणजे गरज आता त्याला वेगळं काही करायची गरज नाहीये. फक्त त्याने नाहीये. त्याच्या मम्मीला फॉलो केलं की झालं. एवढं एकच काम त्यांनी करायचं. बिलकुल, हां. बिलकुल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त. छान फोटो आलाय. आता हे ते रँडम तर पिक्स मी बर्थडेचे पाहायला वगैरे खूप हां. सगळे हां. अरे, हे फोटो हां, अल्बम म्हणजे सगळे Facebook बर्थडेचे फोटो म्हणजे आहेत. Facebookचा फोटो अल्बमच आहे आपला. हां, हे 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 हा जो आहे दादांनी मला ते घड्याळ गिफ्ट दिलेलं वरती. इथे ओके. आहे. अलीकडे, हं. अलीकडे जरा. नाही, नाही. त्याच्या अलीकडे, अलीकडे. हां. राइट साइड, राइट साइड, राइट साइड. राइट. हां का? अलीकडे. राइट साइड. ओके. हां, येस तो. ओके. जो मी मगाशी म्हणलेला तो हा पिक आहे. ते मला हं. जे गोकीचं वॉच मिळालेलं. वाह, वाह, वाह! हां, म्हणजे पूरी कायनात पीछे लग जाती है वगैरे ते हेच ना? तुम्हाला मिळवण्यासाठी. गुड, 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 गुड. छान, छान, छान. अरे बरं, म्हणजे असे इन्स्पायरिंग लोकं असतील तर चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर घडतात. फक्त बरोबर. म्हणतात ना, तुम्ही शूज घालून बाहेर पडायला पाहिजे फक्त. पाहिजे. आपली घरात फक्त बसून इच्छा पाहिजे. येस. घरात बसून काही काही होत नाही नाही. होत. शूज घाला, अगदी, लेस अगदी. बांधा आणि बाहेर पडा. व्हेरी गुड. बरोबर. हे सगळे जुने पिक्स आहेत ह्याच्या वरती जे काही असतील हां, मॅरेथॉन्स वगैरे. वरती मॅरेथॉनचे. सगळे अच्छा हे ट्रिपचे आहेत आमच्या. आता हे तुझे हां. सर्व पोस्ट मॅरेथॉन. एक मला ना हो, हो. थोडं तुझा हं. झुंबाचा विषय आपला निघाला आहे. तर मला तुझा एक झुंबाचा हां. व्हिडिओ जो आहे तो लोकांना दाखवायला आवडेल मला. तुझी परवानगी असेल तर. हो, आहे हो. दाखवा ना सर. नक्की, आहे ना नक्की. परवानगी? व्हेरी गुड. नक्की सर, हां. नक्की. प्रियाज व्हिडिओज. ओके. तर ह्यातला कुठला झुंबा दाखवू मी सांग? म्हणजे मी काय करतो माझा हेडफोन काढतो हो, म्हणजे हो. माझा लॅपटॉपचा येस. त्याच्यामध्ये साउंड येईल. हां, एक मिनिट माझा आवाज येतोय का तुला? येस, येस. येतो. येतोय. परफेक्ट. म्हणजे आता तो झुंबाचा हं. हे बघ इथे 2 आहेत तुझे. मला तर हे 3 आहेत. इकडे इथे 3.9 इथे एक आहे बघा तिसरा. 2.9 तिसरा जो आहे ना, हां, तो घ्या 2.51 2.5 चा हां, का? तो लावा. हां, तो लावा. ओके. एन्जॉय बडीज. आता झुंबा बघा मॅडमचा. एकदम मस्त. हे सगळ्यात माझं फेव्हरेट सॉन्ग आहे. वॉव! हे लॉकडाऊनमध्ये मी ऑनलाईन घेतलेले.
वॉव! मस्त. छान, छान केलंस थँक तू. यू. आता या म्युझिकल नोटवरती आपण मला वाटतं आपला शो एंड करूयात. येस, आता येस. तुझ्या रनिंग करिअरसाठी आता जाता-जाता समजा तुला काही ते मेसेज द्यायचा असेल, तर तुम्ही काय हं. सांगू शकशील? एक शॉर्ट मेसेज. अ, पण तुमचं जे काही शरीर आहे, हं, ते तुमचं एक लाईफ लाँग असणार आहे. तुमच्या बरोबर शेवटपर्यंत असणार आहे. सो हं, आपण एखाद्या आपल्या वस्तूची एवढी आपण काळजी घेत असतो. आपलं वॉच असेल, आपलं शूज असेल, आपले कपडे असतील, आपण त्याची किती काळजी घेतो आणि एवढं अमूल्य जे शरीर आहे, त्याच्याकडे आपण थोडं पण लक्ष देत नाही. हं. आपला कुठलाच ऑर्गन असा हे नाही, की आपल्याला दुसरा मिळतो. नॅचरली जे काही आहे. तर आपण त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असतो. तर ओके. असं न करता आपलं जे काही आहे अमूल्य जे शरीर आहे, ते हं. आपण व्यवस्थित फिट आणि फाईन आपल्याला ठेवलं पाहिजे. जर शरीर आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. जर राइट. शरीर तुमचं व्यवस्थित नाहीये किंवा फिट नाहीये, तर हं, सगळ्या गोष्टी सगळ्या हे आहेत, व्यर्थ आहेत, असं मला वाटतं सर. किंवा पैसा तर माणूस कमवतोच. पण हं. शरीर हे आपण स्वतः कमवण्याची गोष्ट आहे ते. सो ओके. मला असं वाटतं, की आपण त्याच्याकडे नक्कीच लक्ष द्यायला लक्ष द्या. पाहिजे सर. एक थँक यू. थोडासा वेळ 10 मिनिटं, 15 मिनिटं जे काही आहे, हं, ते आपण हं. स्वतःसाठी द्यायला पाहिजे सर. नक्की, नक्की. हे तुमचे पार्टिंग वर्ड्स मला ऐकायला खूपच छान वाटले. माझ्यातर्फे तुम्हाला तुमच्या फ्युचर आणि करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा. अशाच तुम्ही येस सर. थँक यू. आम्हाला तुमच्या रन्समधून किंवा तुमच्या थँक यू सो मच. प्रॉडक्ट्समधून इन्स्पिरेशन आम्हाला देतच राहा. इन्स्पिरेशन हा नेहमी एक अगदीच, अगदीच सर. एक रनर दुसऱ्या रनरला काय देऊन जातो? हां, असा जर आपण विचार केला, काय देतो आपण एकमेकांना? काही नाही देत हं. आपण. इन्स्पिरेशनच जे आपण आहे हो, ते हो. एकमेकांना देत राहतो. तेच आता इन्स्पिरेशन अगदी, अगदी सर. एकमेकांना आपण देत राहूयात आणि अशा प्रकारे येस उपक्रम सर. आपण करत राहूयात आणि आनंद आपण येस एकमेकांशी सर. शेअर करू. बिलकुल. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आणि थँक यू माझी स्टोरी तुम्ही ऐकून घेतलीत आणि मला चूज केलं सर. हं, आणि थँक यू सो मच. आय एम फीलिंग सो फॉर्च्युनेट. थँक यू नक्की, सो नक्की. मच. आणि हा आम्हाला उपक्रम सुद्धा खरंच खूप चांगला आहे आणि आम्हाला सुद्धा तुमची स्टोरी ऐकायला खूप आवडलं. जसं मला आवडली तसं नक्कीच आपल्या प्रेक्षकांना पण आवडेल आणि त्याच्यापासून त्यांनी स्फूर्ती घ्यावी आणि प्रिया मॅडमकडे बघून जर तुम्ही एक जरी नॉन फिट पर्सन फिटनेसकडे आला तर आम्ही आता जे काही 1 मिनिट किती वेळ झाला? अचिव्हमेंट आहे, अर्धा अचिव्हमेंट. तास मॅडम मी तुमच्याशी बोलणार होतो. अचिव्हमेंट पण आता 1 तास 4 मिनिटं झाली आहेत. पास ओव्हर झालेलं टाईम आहे. तुमचा घेतला मी. त्याबद्दल मला 1 तास कसा झाला मला पण नाही कळालं. मी आता जस्ट वॉचकडे बघितलं म्हणलं 1 बरोबर, तास झाला. बरोबर सर. ते अर्ध्या तासाच्या वर बरोबर, सेशन घ्यायचं नव्हतं मला. बरोबर. पण आता तुमच्यासारखी मंडळी ज्यावेळेस येतात, अगदी. मित्रमंडळी तर वेळेकडे लक्षच जात नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला पण खूप मोठा थँक यू माझ्यातर्फे, की तुम्ही माझ्या एका बरोबर, कॉलवरती तुम्ही बरोबर. आलात आणि तुमचे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि या संपूर्ण रनिंग कम्युनिटीतर्फे तुमचे आभार मानतो. येस सर. जय हिंद. थँक यू सर. थँक यू सो मच. थँक यू. बाय, बाय. थँक यू. बाय.